वेलकम टू विरार पूर्व कारगिल नगर लक्झरी बस पार्किंग. आर्या अशी वाटते ना फसलेली आहे, बल्कि फसलेली नाही ती, पण असं वाटतंय बघा फसलेली आहे. काल बघा पाणी आहे ना इथे होतं, इथे आज इकडे झालेलं आहे. परत पाऊस पडला ना इकडे येणार. भयंकर परिस्थिती. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, तुमचा सांदा पुन्हा स्वागत आहे आज आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे विरार पूर्व येथील कारगिल नगर लक्झरी बस पार्किंगला. या पार्किंगमध्ये ऑलमोस्ट दापोली आणि गुहागरचे बसेस पार्क होतात. मुंबईत मुसळधार पाऊस चालू असा, रेड अलर्ट देखील दिलेलं आहे. आणि मुख्य म्हणजे ना आता ऑफ सीझन आहे, तर ऑफ सीझनमध्ये ना अनेक सारे लक्झरी बसेस हे पार्किंगमध्ये हॉल्ट करतात. तर चला मित्रांनो, आता आपण पाहूया आजच्या ब्लॉगमध्ये आपल्या कोणकोणते लक्झरी बसेस गावतात ते. कारगिल नगर लक्झरी बस पार्किंग लोकेशन हे बघा. हे आपण समोरून आलो ना, हे मेन रोड आहे कारगिल नगरचा. आणि बघा मेन रोडच्या बाजूनी आहे ना असा रस्ता आहे पार्किंग लॉटला. तर लँडमार्क मी तुम्हाला सांगतो, ते बघा महालक्ष्मी ऑटो गॅरेज आहे किंवा बघा श्याम वॉशिंग सेंटर हा लँडमार्क आहे. याच्या बाजूने असा सरळ रस्ता आहे जिथे आपल्या गुहागर आणि दापोलीचे लक्झरी बसेस आपल्याला गावतले. ते बघा असा मेन रोड आहे. आणि या मेन रोडमध्ये ना बघा आपल्याला 3 गाड्या लागलेत. मेन रोडवरतीच बघा लागलेली असा ती म्हणजे बघा महापुरुष सायकोची गाडी आहे ग्रीन कलरची. तर या गाडीचा आहे ना रूट आपल्याला काही माहिती नाही. इथे बघा वरती लिहिलं आहे विरार, बोरिवली, सायन, चेंबूर, पनवेल, पण गाव कुठे जाते ना ही गाडी का आपल्याला ठाऊक नाही. हे बघा समोर आहे श्री शुंकाई व्हाईट कलर. तर या गाडीचा तुम्हाला ना पुढचं लुक दाखवतो. हे बघा महापुरुष, आई शिमरादेवी, मस्त आहे बघा लुक. व्हाईट कलर आहे गाडी. बाजूक आहे बघा श्री शुंकाई व्हाईट कलरची आहे बघा. एकदम डिसेंट कलर आहे, जास्त काय ग्राफिक्स नाही गाडीला. श्री शुंकाई. आणि पाटी आहे पिंपळेश्वर. ही बघा साई, ही पण सफेद कलरचीच गाडी आहे पिंपळेश्वर. तुम्हाला साईड व्ह्यू दाखवतो. तर हे बघा साईड व्ह्यू पिंपळेश्वर पॅशन अँड ट्रॅव्हलिंग. तर बघा रस्त्याला आपल्याला पिंपळेश्वर, त्यानंतर श्री शुंकाई आणि महापुरुष गावलेली असा. तर आता आपण पुढे जाऊया आणि पुढे पार्किंगमध्ये बघूया कोणकोणते बसेस लागलेले आहेत ते. आता ना आपण पार्किंगमध्ये आज शिरूया. तर बघा पार्किंगच्या सुरुवातीलाच आपल्या एक मस्त एक बघा टेम्पो ट्रॅव्हलर असा इकडे गेम चेंजर गुरु माऊली मस्त असा बघा. तर पॅकेजसाठी कोणाला जरी गाडी हवी असेल ना तर बघा कॉन्टॅक्ट नंबर्स पण आहेत 96730123478237812347 किंवा माझ्या यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर मिळून जाणार. गाडीचे ग्राफिक्स बघा किती सुंदर आहेत. आपल्याला दत्तदेवांचे दर्शन होतात इकडे. आणि हा टायगर स्टिकर बघा, वाव एक नंबर मित्रांची मस्त गाडी आहे बघा. बाजूला पण एक टेम्पो ट्रॅव्हलर आहे येल्लो कलरची. या टेम्पो ट्रॅव्हलरचे मालक आहेत आपल्याकडे. तर नमस्कार हो. तुमचं नाव? शशिकांत शांताराम तांबा. आणि आपल्या गाडीला किती वर्ष झाले आता मंगलमूर्ती ट्रॅव्हल्सला? 25 वर्ष झाली. 25 वर्ष झाले ना. आणि लाईनला कुठे जाते गाडी? विरार ते आंजरला डेली आहे. डेली. आणि कोणाला समजा आय व्हीसाठी किंवा पॅकेजसाठी गाडी हवी असेल देऊ शकतो. तर कॉन्टॅक्ट नंबर वगैरे? 9221196453. मंगलमूर्ती. आणि बघा मंगलमूर्तीच्या बाजूक असा ती म्हणजे लंबोदर गुहागर लाईनची गाडी आहे येल्लो कलरची सहाराची. मस्त गाडी आहे लंबोदर. इथे बघा ना बाजूबाजूने गाडी आहेत. स्वामी छाया हे बघा ग्रीन कलरची. या गाडीच्या बाजूला आहे ऑरेंज कलरची आर्या. तर या गाडीचा रूट माहिती नाही. छायाचं पण रूट मला काय माहिती नाही. ही विराकोटची गाडी आहे बघा आर्या. आणि याच्या बाजूक असा ती हे बघा डिलक्स. तर डिलक्स बहुतेक मला वाटतं सावंतवाडीची गाडी आहे. तरी मला एकदा सांगा तुम्ही. हे बघा डिलक्स आनंद लक्ष्मी.
आणि बघा मस्त LED. तर असे बघा डिलक्स, आर्या, त्यानंतर स्वामी छाया आणि ही लंबोदर. आपण डिलक्स पाहून झाली ना तर डिलक्सच्या बाजूला बघा अजून एक डिलक्स आहे, श्री नवनाथ हँडलिंग एव्हरीथिंग विथ हार्ट. आणि बघा इथे खानावळसुद्धा आहे. हे बघा अन्नपूर्णा भोजनालय, हे आधी नव्हतं, हे आता रिसेंटली मी पाहतो आहे. अन्नपूर्णा भोजनालय व्हेज आणि नॉनव्हेज. तर जे बस ड्रायव्हर क्लीनर आहेत ना त्यांना जेवणासाठी उत्तम सोय आहे. तर हे बघा मस्त ना माहोल झालेला आहे आज पावसाचा. आणि हे बघा डिलक्स श्री नवनाथ. त्यानंतर बघा साई गणराज आहे, त्याच्या बाजूक आहे श्री दशभुज. इथं बघा विठ्ठला देवी आहे. डिलक्स व्हाईट कलरची आई जीवदानी विराकोटची गाडी. ह्याच्या बाजूक आहे बघा विठ्ठला देवी, ही पण बघा व्हाईट कलरची गाडी. त्यानंतर आई एकविरा ग्रीन कलरची गाडी, आई एकविरा. हे बघा श्री स्वामी समर्थ साईकोचची गाडी आहे. त्यानंतर रेड कलरची गाडी, ती म्हणजे मालवण किंग रामेश्वर, स्वामी रामेश्वर. हे बघा अश्वथामा विराकोटची गाडी आहे. त्यानंतर बघा इथे ना संपूर्ण पाणी भरलेलं आहे, म्हणून आहे ना मी आता लांबूनच तुम्हाला बस दाखवणार आहे. गिरीकुंज, त्यानंतर बाळूमामा, पवन आणि श्री शुंकाई येलो कलरची. आणि बाजूला बघा साखरपा सुंदरी ब्ल्यू कलरची साईकृपा. हे बघा ग्रँड KCB 2022 साखरपा सुंदरी. समोर बघा श्री दशभुज साखरपा सुंदरी साईकृपा. ते बघा तिकडे आहे बाळूमामा श्री दशभुज लक्ष्मी गणेश साई गणराज मँगो डॉली सावंतवाडी जीवदानी. त्यानंतर बघा गणराज. इथे परत एकदा आपण पाहायला भेटते ती म्हणजे श्री दशभुज लक्ष्मी गणेश. मुसळधार पावसाने पार्किंगची हालत बघा, बाप रे बाप. हे बघा अर्धा पाय गेला पाण्यामध्ये, पूर्ण पाणी भरलेलं आहे पूर्ण. बघा खतरनाक सीन झालेला आहे. हे आहे बघा विरारचं कारगिल नगर पार्किंगचं दृश्य, पूर्ण भरलेलं आहे बघा. बापरे खूप अवघड आहे हे पार्किंग लॉट. पूर्ण बघा गुडघ्या इतकं पाणी आहे. आणि आज कसं पण करून तुम्हाला बसेस दाखवायचे आहेत मला, तर अवघड आहे, पाणी तुंबलेलं आहे पावसामुळे. तर आयुष्यात फर्स्ट टाईम असा एक्सपिरियन्स घेतो आहे मी, पाण्यातून लक्झरी बस स्पॉटिंग करतो आहे. चला तुम्हाला तर दाखवायचे आहेत, आपले सबस्क्रायबर बंधू लोक तुम्ही नाराज होतील, तुम्हाला तर दाखवणं भागच आहे. चला या पाण्यातूनच जाऊ आपण. हे बघा बाळूमामा आहे, आर्या आहे, गणराय आहे, आपले गुहागर पट्ट्यातले गाड्या आहेत. चला जाऊया. आत असं आलो ना मी, आत आल्यावरती तर बघा असं वाटतं आपण स्विमिंग पूलमध्येच आलेलो आहे. आणि इथे या पाण्यामध्ये बघा ही आर्या अशी वाटते ना फसलेली आहे, बल्कि फसलेली नाही ती, पण असं वाटतं आहे बघा फसलेली आहे. आर्या असो, गणराया किंवा भांबेड सुंदरी. त्यानंतर बघा तिकडे पण आहे शिवसाई. असं वाटतं पाण्यामध्ये गाड्या ना अडकलेल्या आहेत. तर ना खूप वाईट परिस्थिती आहे बाबा पार्किंगमध्ये. पावसाळीत ना इथे येणं म्हणजे विचार करावाच लागणार आहे. ते बघा स्वामी कृपा, बाळूमामा, आर्या, गणराया, त्यानंतर साई गणेश आणि शिवशाही. आणि या कडेला बघा इकडे, इथे हे लोक खूप हुशार निघालेले आहेत. या लोकांनी मस्त आपली गाडी सेफ केली, वरती लावली. तर बघा इथे पण आहे स्वामी साई, ती म्हणजे मातोश्री. आणि भरपूर सारे बसेस आहेत. तर चला एक एक करून पाहूया आपण. इथे बघा गणराया, त्यानंतर सुप्रिया. आणि सुप्रियाची अजून एक गाडी आहे, 2 गाडी हॉल्टला आहेत. पिंपळेश्वर आहे 13.5 मीटरची गुहागरची राणी. बाजूला बघा प्रशांत देखील आहे, पिंपळेश्वर पिंक कलरची. त्याच्यासमोर पण पिंपळेश्वर आहे, रिचर्ड. त्यानंतर राजा पंढरीचा पद्मावती. बघा श्री गणेश ऑरेंज कलरची गाडी आहे. हर्षाली ट्रॅव्हल विथ कम्फर्ट गौरीशंकर. बघा श्री भराडा. त्यानंतर प्रशांत. इथे बघा जाकमाता देवी व्हाईट कलरची गाडी आहे. त्यानंतर बघा पुढे आहे विठ्ठला देवी ब्ल्यू कलरची. ही बघा श्री भराडा. त्यानंतर प्रशांत लंबोदर. ही बघा स्वामी छाया आहे, स्वामी छाया कदंबरी. इथे पण स्वामी छायाच आहे ती. ती बघा गौरीशंकर अंजर्ले एक्सप्रेस ट्रॅव्हल विथ ड्रीम. जय चंडिका दापोली.
स्वामी दापोली बघा, विठ्ठला देवी. परत आपल्याला पाहायला मिळाली ती म्हणजे श्री जाकमाता, मराठा, पंचनदी. या गाडीचं नाव मला काय आयडिया नाही. एक मिनटं. श्री काळभैरव आणि साई दत्त दापोली. हे बघा, इतके सारे बसेस आत आपल्याला मिळाले. बरं वाटलं हे सर्व बसेस पाहून. स्वामी छाया, श्री जाकमाता देवी, त्यानंतर श्री काळभैरव, साई दत्त, विठ्ठला देवी, स्वामी जयचंडिका आणि प्रशांत, गौरीशंकर, आंजर्ले एक्सप्रेस. त्यानंतर बघा इथे थोडं पाठी आलो मी, तर इथे बघा श्री पद्मावती आहे, रिचर्ड आहे, पिंपळेश्वर आणि स्वामी रामेश्वर, ट्रॅव्हल विथ कम्फर्ट. तर असे सर्व बसेस होते आजच्या पार्किंग लॉटमध्ये, जे की ऑलमोस्ट आहेत ना बसेस हॉल्टला आहेत, कारण बुकिंग्सच नाही आहेत आणि पावसाळीचा दिवस आहे ना, त्यामुळे सीझन ऑफ आहे. तर बघा इतके सारे बसेस आज आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. पाणी काढण्यासाठी बघा इथे ना असं खोदलेलं आहे पास होण्यासाठी पाणी. तर हे गरजेचंच आहे, कारण बघा ना तिथे संपूर्ण तुंबलेलं आहे. तर हे असं पास होणं गरजेचंच आहे. आता हे पाणी कुठे निघतं ते आपल्याला आयडिया नाही. या पार्किंगच्या बाजूला आहे ना क्रिकेट खेळायची इकडची मुलं. आता बघा तलाव झालेला आहे, तलाव. तर मुसळधार पावसाचा इम्पॅक्ट आहे हा. आणि इथे बघा तुम्हाला लांबूनच मी आई जीवदानी मातेचं ना दर्शन पण करून देतो. हे बघा, ते बघा तिथे आई जीवदानी मातेचं मंदिर आहे आणि मस्त बघा ना धुकं आलेले आहेत सर्व. तर मस्त लांबूनच दर्शन आपलं घडतं आहे, बरं वाटलं. आजची आपली पार्किंग लॉट पाहून झालेली आहे. अनेक सारे लक्झरी बसेस आपल्याला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळालेले आहेत. पार्किंगबद्दल बोलायला गेलं तर पर डे पार्किंगचा कॉस्ट आहे 100 रुपये पर बस. बाकी खानावळ देखील आता चालू झालेलं आहे. तर जे आपले ड्रायव्हर साहेब आणि क्लीनर असतील ना, त्यांना जेवणाची उत्तम सोय झालेली आहे पार्किंगमध्येच. बाकी मित्रांनो, या व्लॉगमधील तुमची आवडती बस कोणती आहे किंवा तुम्ही कोणत्या बसनी ट्रॅव्हल केलं आहे मला नक्कीच सांगा. बस स्पॉटिंग करण्याचा तुमचा प्लॅन आहे तर या पार्किंगमध्ये तुम्ही बिंदासपणे या. इथे काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत. तसंच मित्रांनो, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाही आवडला तर डिसलाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. हाईप करा. हाईपचा एक ऑप्शन दिलेला आहे, 3 वेळा हाईप करू शकता व्हिडिओला. ते केल्याने ना व्हिडिओचा परफॉर्मन्स चांगला होतो आणि व्हिडिओ रँकिंगमध्ये येते. तर हाईप करून घ्या आणि जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. बाकी विरारमधून हा व्हिडिओ कोण पाहत आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर चला भेटूया आपण पुढच्या एका ट्रॅव्हल जर्नीसोबत. तोपर्यंत टाटा बाय बाय, जय हिंद आणि जय महाराष्ट्र.